श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. द्रौपदी व सीता. द्रौपदी व सीता ह्या दोन व्यक्तिमत्वांच्या रूपाने दोघींवर प्रचंड संकटे कोसळली तरी धैर्याने त्यांना तोंड देऊन दोघींनी आपली पतीवरील निष्ठा शेवटपर्यंत कायम राखली. या बलिदानाची छाया हजारो वर्ष भारतातील सर्व स्त्रियांवर पडली आहे. दोघींचेही जीवन अत्यंत दुःखात गेले आहे. पण सीता व द्रौपदी यांच्यात एक फरक आहे. सीतेची दुःखे श्रीरामाच्या कर्तव्यनिष्ठेतून निर्माण झाली व सीतेला त्याची पुरेपूर जाणीव होती. श्रीराम आपल्या इतकाच हतबल आहे, दुःखी आहे हे माहीत असल्याने श्रीरामाला कधीही दोष देत नाही. द्रौपदीची संकटे तिच्या पतीच्या चुकीच्या धर्मकल्पनेमुळे निर्माण झाली व हे ठाम माहीत असल्याने ती पतीला दोष देते, त्यांच्याशी वादविवाद करते, जरूर तेव्हा त्यांच्या भावनेला हाक मारते. या दोघींचे गुण इतके सर्वश्रेष्ठ आहेत की दोनही महाकवींच्या प्रतिभेला त्यांना मानवी जन्म देणे योग्य वाटले नाही. दोघीही अयोनिज आहेत. सीतेचा जन्म भूमीतून झाला व तिने आपल्या आईकडून क्षमा, वात्सल्यता, सहनशीलता असे गुण उचलले. ती कोणावरही रागवत नाही. द्रौपदीचा जन्म यज्ञकुंडातून झाला. ज्वालेकडून तिने धगधगीत क्रोध उचलला. ती महामानिनी आपली अवहेलना 13 वर्ष विसरली नाही. कृष्ण कौरवांच्या दरबारात जायला निघाल्यावर तिने त्याला स्पष्ट सांगितले, माझा अपमान माझे पती विसरले असतील व त्यांना आपल्या पत्नीच्या अब्रूची चाड नसेल तरी माझ्या पुत्रांना आपल्या मातेची अब्रू रक्षणीय खास वाटेल. माझे 5 पुत्र अभिमन्यूला पुढे करून कौरवांशी लढतील. लक्षात घ्या, आपल्या 5 मुलांपेक्षा आपला सावत्र मुलगा युद्धशास्त्रात जास्त निपुण आहे हे तिला चांगले माहीत आहे व तो आपल्याकरता प्राणपणाने लढेल हे मी जाणून आहे. ती पुढे कृष्णाला भरीस घालते, अभिमन्यू सारखे ते 5 तुझेच भाचे आहेत. कृष्णाला तिला आश्वासन द्यावे लागले की शत्रूंचा विनाश होऊन पती वैभवास चढलेले तू पाहशील. उत्पत्ती द्रोणांनी द्रुपदाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य घेतले. हा अपमान द्रुपद विसरला नाही. द्रोणांचा वध करणारा पुत्र मिळवण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. त्या वेदीतून धृतद्युम्न बाहेर पडला व त्यामागून द्रुपदाने न मागितलेली आणि त्याला कल्पनाही नसलेली कुमारी द्रौपदी उत्पन्न झाली. तिच्या अंग प्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार असून ती अत्यंत लावण्य संपन्न होती. सावळ्या रंगाची, निळ्या कमलाप्रमाणे विशाल नयन, लांब सडक काळे भोर केस, धनुष्याकृती भुवयामुळे इहलोकी असलेली साक्षात देवताच वाटत होती. ती इतकी सुंदर होती की अर्जुनाने पण जिंकला होता तरी सर्व भावांना ती पत्नी म्हणून पाहिजे होती. मग तिला 5ही भावंडांशी लग्न करावे लागले व तसे केले नाही तर आपणास अर्जुन मिळणार नाही, जे जाणून तिने परिस्थितीचा स्वीकार केला. महाभारतातील 3ही सौंदर्ययुक्त व्यक्ती कृष्ण, द्रौपदी व अर्जुन रंगाने सावळेच आहेत. शिक्षण महाभारत काळी स्त्रियाच्या शिक्षणासाठी गुरुगृही जात नसत. त्यांचे शिक्षण घरातले वृद्ध मुद्दाम योजलेले गुरु यांच्याकडून होत असे. द्रुपदाने मुलीला उत्तम शिक्षण दिले होते. महाभारतकार तिला पंडिता म्हणतात. युधिष्ठिराशी ती वाद घालत असते तेव्हा याची खात्री पडते. द्रौपदीचे स्वयंवर कसे झाले. द्रुपदाची इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी अशी होती, पण पांडव जळून मेले अशी बातमी आली म्हणून त्याने असा पण लावला की असला तर अर्जुन किंवा निदान त्याच्या समान योद्ध्याचं तो पण जिंकेल. स्वयंवराच्या वेळी धृष्टद्युम्नाने घोषणा केली की हे धनुष्य, हे बाण यांनी लक्षवेध करायचा आहे. हे महान कृत्य करणारा जो कोणी आमच्या कुळाचा योग्य असा कुळवंत, रूपवान व बलवंत असेल त्याचीच भार्या माझी ही भगिनी कृष्णा होईल. अटी स्वच्छ शब्दात सांगितल्या आहेत. कर्णाने धनुष्याला हात घातल्यावर द्रौपदीने उच्च स्वरात सांगितले की काय वाटेल ते झाले तरी मी सुताला वरणार नाही. यात कर्णाचा अपमान झाला हे खरे, पण ती त्याने आपल्यावर ओढून घेतलेली आपत्ती होती. द्यूत प्रसंग. या प्रसंगी द्रौपदी प्रथम वकिली डावपेच खेळली. तिने भीष्मद्रोणांना साक्षीला बोलावले. चांडाळ चौकडी पुढे त्याचा काही उपयोग झाला नाही व शेवटी गांधारीच्या
सांगण्यानुसार तिची सुटका झाली. धृतराष्ट्राने तिला वर मागण्यास सांगितले. तिने युधिष्ठिराला दासमुक्त करण्यास सांगितले. ती म्हणते, माझा मुलगा अतिविंध्य याला लोकांनी दासपुत्र म्हणू नये. मोठमोठ्या राजांनी सम्राटाचा पुत्र म्हणून त्याचे कौतुक केले. त्याला दासपुत्र असे विशेषण कोणी लावायला नको. धृतराष्ट्र तिला दुसरा वर माग म्हटल्यावर तिने शास्त्रांसहित भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे स्वातंत्र्य मागितले. तो तिसरा वर माग म्हटल्यावर तिने त्याला नकार दिला. लोभधर्माचा नाश करतो. दुर्गतीतून पार पडून स्वतंत्र झालेले माझे पती स्वतःच्या भरवशावर गेलेले वैभव परत मिळवतील. आता तिला वर मागून मिळवलेले राज्य नको होते. स्वतःच्या पतींनी पराक्रमण करून कौरवांना धुळीत मिळवलेले राज्य हवे होते. वनवासात तिच्यावर संकटे कोसळली होती. दुर्वासांकडून सत्वपरीक्षेचा प्रसंग ओढवला होता. जयद्रथाने पळवून नेले व इच्छा असूनही त्याला देहदंड देता आला नाही. प्रियपती अर्जुन याला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारी अस्त्रे देवांकडून मिळवण्यासाठी दूर जाण्याची गरज निर्माण झाली म्हणून निरोप द्यावा लागला. परंतु वनवासात एक असा प्रसंग घडला की व्यासांनी त्यात तिच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा एक देदीप्यमान पैलू दाखवून दिला. पांडवांना भेटायला श्रीकृष्ण सत्यभामेसह वनात आला तेव्हा एकांतात असताना भामेने द्रौपदीला विचारले की, हे द्रौपदी, लोकपालासारखे पराक्रमी एकमेकांवर प्रेम करणारे पांडव तू स्वाधीन करून घेतले आहेस. ते तुझ्यावर कधीही क्रुद्ध होत नाहीत. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत तुझ्याकडून मार्गदर्शन होईल अशा अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात. इतके वर्चस्व त्यांच्यावर गाजवण्यासाठी तू कोणते व्रत, मंत्र, विद्या, औषध, अंजन इत्यादीचा उपयोग करतेस ते मला सांग. म्हणजे मीही कृष्णावर त्याचा उपयोग करून त्याला कायमचे माझ्या स्वाधीन करून घेईन. द्रौपदीने दिलेले उत्तर व्यासांनी 60-70 श्लोकात दिले आहे. आपण त्यातही काही पाहू. हे सत्यभामे, दुर्वृत्त व भ्रष्ट स्त्रियांचा मार्ग तू विचारलास. मी त्याचे काय उत्तर देऊ? श्रीकृष्णाची प्रिय महाराणी होण्याचे भाग्य लाभलेल्या स्त्रीच्या तोंडी असा प्रश्न वा संशय शोभत नाही. मंत्र वा औषध यांच्या साहाय्याने स्त्री आपल्याला स्वाधीन ठेवते असे पतीला कळले तर तिचे दर्शनही त्याला त्रासदायक वाटेल. अन्नातून भलत्या भलत्या गोष्टींची प्रयोग करून जलोदर, कुक्षिव्याधी, श्वेतकुष्ठ, जडत्व, अंधत्व, बधिरपणा, नपुसंकत्व असे भीषण रोग पतीला जडतात. असे आचरण पत्नीने कधीही करू नये. पतीला स्वाधीन करून घ्यायचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण पत्नीने कधीही न करणे हाच आहे. बसणे, जाणे, हावभाव वा अंतकरणाचे निश्चय यापैकी कोणत्याही बाबतीत यत्किंचित देखील त्यांच्या मनाला लागण्यासारखे काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते. माझ्या पतीचे भोजन झाल्यावर देखील त्यांनी विश्रांती घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची अपेक्षाही करत नाही. माझे पती कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून त्यांना आसन व उदक देऊन मी त्यांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते. घर व उपकरणे सदैव स्वच्छ राहतील. वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी स्वतः काळजी घेते. खूप हसणे, खूप रागवणे हे मी चुकूनही कधी करत नाही. माझे पती खानपानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत नाहीत, त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत. व्रतनियमांचे मी विनयपूर्वक आळस न करता आचरण करते. मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे, अधिक खाणे व स्वतःचा थाटमाट करणे या गोष्टी टाळते. उदार अंतकरणाच्या कुंतीबद्दल अधिक वाईट बोलत नाही. ब्राह्मण, स्नातक, गडी माणसे, दासी हजारोंनी होत्या. त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे. पांडवांच्या अयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती. माझ्यावर कुटुंबाचा, राज्यातील, अंतपुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात घडून जात. दिवस आणि रात्री पांडवाचे मन सांभाळीत असत. मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत.
मी पतीच्या आधी उठते व नंतर झोपते. पतीसारखे सर्व जगात दैवत नाही. त्यांच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याच्या अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा विघात होतो. यानंतर तिने सत्यभामेला श्रीकृष्णाचे प्रेम मिळवण्याकरता काही टिप्स दिल्या आहेत. त्यातील 2-3 पाहू. कृष्णाचे जे आवडते त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतील त्यांना विविध उपायांनी भोजन घाल. त्यांची व्यवस्था ठेव. जे कृष्णाचे द्वेष, उपेक्ष व त्याला अहितकारक असे लोक असतील त्यांच्यापासून 4 पावले दूर राहा. कृष्ण तुझ्याजवळ जे काही बोलेल ते त्याने गुप्त ठेवण्यास सांगितले नसेल तरी ते स्वतःच्या अंतःकरणातच ठेव. ते तू कोणाशीही बोललीस व ते तुझ्या सवतीच्या कानावर गेले आणि ते त्यांनी कृष्णाला सांगितले तर तो तुला वेंधळी समजून तुझ्याविषयी उदासीन होईल. वज्राघातांची परंपरा. द्रुपद राजाची मुलगी 5 जगज्जेत्या वीरांची पत्नी, श्रीकृष्णाची प्रिय भगिनी, सुंदर सद्गुणी द्रौपदी. खरे म्हणजे तिला काहीच दुःख भोगावे लागावे याचे कारण नव्हते, पण नियतीने तिच्यावर कठोर प्रहार केले. पहिला द्यूत प्रसंग गांधारीमुळे ती त्यातून सुटली. वनवासात जयद्रथाचे तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पांडव वेळेवर आल्याने तो फसला. खरे म्हणजे भीम त्याला मारूनच टाकणार होता, पण तो धृतराष्ट्राचा जावई होता व आपली बहीण विधवा होऊ नये म्हणून युधिष्ठिराने त्याला सोडून दिले. तिसरा, विराटाच्या घरी किचकाचा तिने भीमाला सांगितले की तुम्हाला अज्ञावासाच्या काळात आपण प्रगट होऊ याची भीती वाटत असेल तर तुम्ही गप्प बसा. उद्या सकाळी किचक मेलेला नसेल तर मी विष खाऊन जीव देईन. भीमाने रात्रीच किचकाला ठार केले. शेवटचे युद्ध संपल्यावर अश्वत्थाम्याने रात्री तिची मुले मारून टाकली. स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी. धन्यवाद.